आणि म्हटलं तर पडत नाही. याचं कारण काय आहे की आपण लहान गावात असतो तर आपल्याला संधी थोड्या कमी मिळतात, की एखादीला एकदम वैमानिकाचा कोर्स करायचा आहे पण तो कदाचित जवळ नसतो, एखाद्याला शास्त्रज्ञ बनायचं तर तितक्या उपलब्धता इथे नसतात. पण केवळ त्याच्याचमुळे सगळं अडतं का? तर नाही. आपण आता गेल्या वर्षी अहिल्याबाई होळकरांची 300वी जन्मजयंती साजरी केली. तुम्ही पण केली असेल ना, त्याच्याबद्दल ऐकलं असेल, काहीतरी भाषण इथे पण ठेवलं असेल. नगर सारख्या चौंडी गावात जन्मलेली अहिल्या नावाची एक मुलगी इंदोर सारख्या ठिकाणी जाते म्हणजे आजच्या काळात जर म्हटलं की जे स्थलांतर आपण तुम्ही फुलंब्रीतून औरंगाबादला उद्या जाल, संभाजीनगरला जाल, संभाजीनगरमधून पुण्याला जाल, पुण्यामधून मुंबईत जाल, दिल्लीत जाल, असं जे स्थलांतर आपण करतो जे आज आपल्याला सहज शक्य आहे, वाहनं आहेत, सोयी आहेत, जे त्यावेळी नव्हतं, अशा काळात त्यांनी पहिल्यांदा स्थलांतर केलं. चौंडीपासून इंदोर गावात परक्या मुलखात गेल्या. थोडी परकी भाषा म्हणजे त्यावेळी हिंदी त्यांच्यासाठी परकीच असेल. म्हटलं तर शालेय शिक्षण त्यांना मिळालेलं नव्हतं पण कुटुंबातलं शिक्षण त्यांना मिळालेलं होतं. आणि मग त्यांना मिळालेलं शिक्षण, त्यांचे सासरे मल्हारराव, त्यांच्या सासूबाई गौतमाबाई आणि जे सगळं राज्यकारभार चालवणारी, घर चालवणारी मंडळी होती, त्यांच्याकडून जे प्रशिक्षण त्यांनी घेतलं. शिक्षण आपण आपल्या करिक्युलम मधून घेतो आणि प्रशिक्षण जे असतं आपलं ते आपण बऱ्याच गोष्टीतून घेत असतो. तर ते त्यांना त्यांच्या सासूबाईंनी शिकवलं. त्यांना 16-18 प्रकारच्या विद्यांमध्ये त्यांना तरबेज केलं त्यांनी. म्हणजे त्या काय होत्या तरबेज करण्याच्या विद्या? तर दारुगोळा कसा सैन्यासाठी त्याची तयारी कशी करावी, त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचं लोखंड घ्यावं, इथपासून ते आपलं जे किचन मुतपाकखाना ज्याला म्हणतात ते कसं मॅनेज करावं इथपर्यंत, म्हणजे घरापासून राज्यकारभारापर्यंतचं अनेक प्रकारचं प्रशिक्षण त्यांना मिळालं. आणि त्यामुळे त्यांनी एक दैदिप्यमान असं कार्य 30 वर्षाचा जो त्यांनी राज्यकारभार केला तो अत्यंत ज्वलंत, जाज्वल्य आणि अतिशय त्यांच्या प्रजेला सुखावणारा, की ज्याच्यामुळे त्यांना लोकमाता असं म्हटलं गेलं, अशा प्रकारचा त्यांनी कारभार केला. त्यामुळे नेहमीच फक्त भौगोलिक मर्यादा किंवा आपल्या गावात असणं, आपली आर्थिक स्थिती किंवा आपल्याला खूप मोठ्या संधी नसणं आणि एकदम इंग्लिशचा एक आपल्या मनामध्ये थोडासा म्हणजे कमी भाव, न्यूनभाव असतो, न्यूनगंड असतो, की आपल्याला चांगलं इंग्लिश बोलता येत नाही, फरडं इंग्लिश बोलता येत नाही, अशा प्रकारचं. अशा सगळ्या कमतरतांवरती मात करत 300 वर्षापूर्वी, म्हणजे आजचाही काळ नाही, त्या काळात आपण कल्पना करू शकतो की किती जंगल असेल, जायला किती वेळ लागत असेल आणि घोड्यावरून जायचं वगैरे. तर अशा सगळ्या ह्याच्यात त्यांनी इतकं प्रजेला सुख देणारा असा राज्यकारभार त्यांनी केला. त्यामुळे नेहमीच या मर्यादा आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासावरती किंवा आपल्या पुढे जाण्यावरती, आपलं करिअर करण्यावरती नेहमीच बंधनं घालतील असं नाही. आता नेहमीच घालतील असं नाही असं म्हणत असताना आपोआप हे घडेल का? तर ते घडेल असंही नाही, कारण ते आपल्याला आपलं नशीब, आपलं कर्तृत्व, आपलं व्यक्तिमत्व हे घडवायला आपल्याला परिश्रम करावे लागतात. आणि ते परिश्रम कोणत्या प्रकारचे असतील? कधी कधी आईशी वाद घालून, नाही मला या खेळाच्या स्पर्धेला जायचंच आहे, आई म्हणते नको जाऊ, तू मुलगी आहे, तू घरात बस, तर तिच्याशी थोडा वाद घालायला लागेल. कधी वडिलांशी थोडंसं हे करायला लागेल, कधी शाळा कॉलेजमधल्या शिक्षकांचं प्रोत्साहन घ्यायला लागेल, कधी अजून कोणाकडनं आर्थिक सहाय्य घ्यायला लागेल. असं करत करत आपल्याला आपलं व्यक्तिमत्व हे घडवायचं आहे.